ट्रेडिंग हे ना सेम एका गेम सारखं आहे. यामध्ये कोणी एकतरी जिंकतो तरी किंवा दुसरा कोणी एकतरी हारतो तरी. म्हणजेच जर मी बाय साईडला प्रॉफिट मध्ये असेल तर दुसरा कोणीतरी सेल साईडला लॉस मध्ये असतो, किंवा जर मी बाय साईडला लॉस मध्ये असेल तर कोणीतरी सेल साईड मध्ये प्रॉफिटला असतो. तर ट्रेडिंग मध्ये आपल्याला जर लॉंग टर्मला सस्टेन व्हायचं असेल ना तर आपल्याला बाकीच्या ट्रेडरपेक्षा वेगळा विचार करावा लागेल. आता बाकीचे ट्रेडर्स कोण, जे कोणी रिटेल ट्रेडर असतील किंवा ऑपरेटर असतील किंवा मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतील त्यांच्यापेक्षा वेगळे करावे लागेल. आता वेगळे काय करायचे, आता बाकीचे सगळे जण आहे ना टेक्निकल अनालिसिस वरती जास्त फोकस करतात. तर आपल्याला टेक्निकल अनालिसिस सोबत आहे ना डिसिप्लिन मध्ये ट्रेडिंग करायचे. डिसिप्लिन मध्ये काय करायचे, जे की आपले रूल बेस असेल त्याची ट्रेडिंग आपल्याला करायची. म्हणजे की आपले जे रिस्क मॅनेजमेंट असेल, स्ट्रॅटर्जी असेल तिला परफेक्टली फॉलो करायची. ज्या ठिकाणी आपली एंट्री असेल त्याच ठिकाणी एंट्री घ्यायची. जिथं आपलं एसएल हिट होईल तिथून मार्केटमधून बाहेर पडायचं. जिथं टार्गेट हिट होईल तो बुक करून बाहेर पडायचं. जर आपण फोमो ठेवलं आणि ग्रीड ठेवलं तर आपला हाय तो प्रॉफिट निघून जाईल, किंवा जो एसएल असेल तो एसएल वाढेल आणि आपल्याला मोठा लॉस होईल. तर आपल्याला डिसिप्लिन मध्येच ट्रेडिंग करायचं.